तुम्ही पाहत आहात MCN न्यूज मराठी। जळगाव जामोद शहरातील शासकीय विश्रामगृहात आगामी पंचायत समिती, जिल्हा परिषद व वन परिषद निवडणुकांच्या संदर्भात 25 ऑक्टोबर रोजी शिवसेना शिंदे गटाची महत्त्वपूर्ण आढावा बैठक संपन्न झाली। केंद्रीय मंत्री नामदार प्रतापराव जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित या बैठकीला जळगाव जामोद विधानसभा मतदारसंघातील शिवसेनेचे पदाधिकारी, आजी माजी नगरसेवक आणि इच्छुक उमेदवार व पक्षांचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। पक्ष पदाधिकारी व कार्यकर्त्यांची सविस्तर चर्चा करून नगर परिषद व पंचायत समिती तसेच जिल्हा परिषद निवडणुकीसाठी इच्छुक उमेदवारांना आपल्या कार्याचा सविस्तर अहवाल सादर करून अर्ज देण्याचे निर्देश या बैठकीत देण्यात आले। आगामी जळगाव जामोद नगर परिषद निवडणुकीत शिवसेना महायुती विजय सुनिश्चित करून नगर परिषदेवर शिवसेना महायुतीचा भगवा झेंडा फडकविण्यासाठी सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी एकजुटीने कामाला लागण्याचे आवाहन केंद्रीय मंत्री तथा खासदार प्रतापराव जाधव यांनी उपस्थितांना केले। यावेळी शिवसेना सहसंपर्क प्रमुख शांताराम दाणे, शिवसेना जिल्हा प्रमुख संतोष डिवरे, उपजिल्हा प्रमुख देविदास घोपे, युवासेना जिल्हाध्यक्ष चेतन पाटील, उपजिल्हा संघटक वसंत मिरगे, शिवसेना तालुका प्रमुख संजय धुळे, महिला नेत्या माधुरी राणे, तालुका प्रसिद्धी प्रमुख बाळू पाटील, जगात जिल्हा शहराध्यक्ष संजय भुजबळ, युवासेना तालुका प्रमुख अमोल दाभाडे व यांच्यासह शिवसेना, युवासेना, महिला आघाडी, आजी माजी प्रमुख पदाधिकारी, कार्यकर्ते प्रामुख्याने उपस्थित होते। MCN न्यूज मराठीकरिता दिलीप इंगळे, जळगाव।